सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली 4 षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळते. यातून विजेता संघ बेतोडे संघाबरोबर सेमीफायनलची मॅच खेळ. बेतोडे संघाने 2 सामने जिंकलेत. सेकंडला शक्ती 9 सेकंडला उत्तम आणि पहिलं षटक घेऊन मामा गोलंदाज सुनील मामा. पहिला चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. हातभर चेंडूला वळण्याची क्षमता आहे सुनील चौधरी या गोलंदाजाकडे. शक्ती आणि उत्तम पवार 9 सेकंडला 4 षटकांची मॅच. पहिला चेंडू डॉट. इथे एज लागली मात्र फलंदाज विकास सांगतात बघा. नक्कीच तिसरे पंच नसतील. रिव्यू नसेल लक्षात घ्या. रिव्यू नाहीये. धन्यवाद विजय पाटील सांगतात बघा. आता खूप चांगला प्रयत्न होता विजय पाटील यांचा. सिंगलने खातं उघडलं आहे. शक्ती सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचते. स्ट्रायकेंडला उत्तम पवार. वाडेकर विरुद्ध खिडकाली या दोन संघांमध्ये फाईट पाहताय तुम्ही 4 षटकांची. यातून विजेता संघ सेमीफायनलची मॅच बेतवडे या संघावर खेळ. आजचा दिवस खूप चांगला गेलाय संदीप भोईरसाठी. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले होते. विजय झेल खाली येतात त्यामुळे चूक होणार नाही आणि फलंदाज उत्तम पवारची खेळी ते तर नवीन फलंदाज विशाल येत आहेत. खिडकाली विरुद्ध वाडेकर सेकंड राऊंड. रेग्युलर खिडकाली संघ सुद्धा सेकंड राऊंड नक्कीच खेळतोय. मोठागाव संघाच्या विरुद्ध बल्यानीच्या स्पर्धेत योगेश पवार अँड कंपनी. इथे मात्र विशाल आहे 30 क्रमांक होती. मात्र स्ट्रायकेंडला शक्ती होते. एकदा जरूर मिळाले. 2 धावपल कधी लागल्यात. एक गडी बाद 2 अशी धावसंख्या खिडकाली संघाची. सुनील मामा गोलंदाजी मार्कवर. मायरघर म्हणजेच वाडेघर. फिरकी अस्त्र भरपूर आहे या संघाकडे. सुधीर व्यापारी असतील, सुनील मामा आहेत, विजय पाटील आहेत, कमलाकर आहेत. मात्र इथे विशालच्या बॅटमधून टायमिंग बघा किती चांगला आहे. चेंडू मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे लँड होईल. षटकार. कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. राईट राऊंड द विकेट. प्रत्येक चेंडू ऑन साईडला घेतात. हा फटका पॉइंट कव्हरलाही खेळू शकले असते. मात्र इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि खिडकाली संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 8 धावा तुम्हाला धावपळ कधी पाहायला मिळत आहेत. वाडेकर विरुद्ध खिडकाली अशी मॅच. दुसऱ्या फेरीत हा दुसरा सामना. आठ धावा झाल्यात. थोडीशी टीम मीटिंग जरूर घेतली जाते. चर्चा केली जाते. सुधीर व्यापारी ऑप्शन आहे. कमलाकर आहेत, विजय पाटील आहेत. विजय पाटील येतात कॅप्टन दुसरं षटक घेऊन. पुन्हा फ्रिकी अस्त्र बाहेर काढल्या. 8 धावा झाल्यात. 50+ धावा इथे हव्या आहेत 4 षटकांमध्ये खिडकाली संघाला. हवेचा वेग आपण पाहिलं तर भरपूर आहे. त्यामुळे 35 ते 40 धावा इथे अपुऱ्या पडू शकतात. त्यामुळे 50+ धावा करायला पाहिजे आणि यासाठी विशाल आणि शक्तीला शेवटपर्यंत मैदानात थांबावं लागेल खिडकाली संघाटी. सेकंडला शक्ती पाटील, 9 सेकंडला विशाल पाटील आहेत. चला जास्त वेळ नका घेऊ वाडेकर संघ. एकाने लीड करा.
तर 8 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज विजय पाटील. डॉट बॉल. फिरकी अस्त्र बाहेर काढलंय. विजय पाटील सुद्धा गोलंदाजीसाठी आलेत. विजय राईट ऑफ द विकेट. अजून एक चेंडू चांगला पाहायला मिळतोय. हलकस अपील करतायत विजय. डॉट बॉल. आणि जेव्हा जेव्हा फिरकी अस्त्र बाहेर काढल्यानंतर बऱ्याचशा संघांना अडचणी येत असतात. 2 चेंडू शक्तीला डॉट फेकलेत विजय. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगलं इन्स्ट्रक्शन पाहायला मिळते सुनील चौधरी यांच्या माध्यमातून. सलग 3 चेंडू शक्तीला डॉट फेकलेत. हातभर चेंडूला वळवतात त्यामुळे फळाला थोडंसं शांत ठेवलंय. विजय. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय आता मात्र बॅकफुट पॉइंटच्या वरून मात्र क्षेत्रक्षे डीप मध्ये आहेत. आणि दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली जाईल. 3 चेंडू नंतर मात्र एक धाव जरूर मिळाली. 3 चेंडू डॉट गेले शक्ती पाटील कडनं. त्यानंतर या 2 धावा ऍड झाल्या. धावसंख्या खिडकाली संघाची दुहेरी अंकामध्ये 1-10. धावसंख्या कमी आहे मात्र अजूनही काही बिघडलं नाही. 4 षटकांची मॅच आहे. 4 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील. विजय राईट एम राऊंड द विकेट. इथे फटका चांगला मात्र टायमिंग व्यवस्थित जुळलंय का क्षेत्ररक्षक जज करतायत. स्वतःला स्ट्रेच केलंय. दोन धावा इथे 4 धावा आपल्या टीमसाठी वाचवलेत. दोन मिनिटं. दोन धावा आहेत. बारा धावा झाल्यात. जय मसोबा 40+ उंबरठे संघ आपले व्हॉलेंटियर्स ठेवायचे आहेत. थोडं सहकार्य करा. सगळ्यांनी व्यासपीठावर बसू नका. इथे मात्र चेंडू हवेत आहे. गणेश खूप वेगाने आले. झेल झाला ड्रॉप. 2 धावा पुन्हा मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ संपल्याने खिडकाली संघ धावसंख्या ती 14 धावा. 7च्या सरासरीने 14 धावा दाखल करतेत. चला व्हॉलेंटियर जायचे बघा. कोणत्या टीमचं नुकसान होईल असं करू नका. सीमारेषा थांबायचे. फक्त लॉंग ऑनला थांबले तरी चालते कारण की काही ठिकाणी प्रेक्षक आहेत. मात्र लॉंग ऑनला प्रेक्षक असणं खूप गरजेचं आहे. तर 2 षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा झाल्या. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज सुधीर व्यापारी येत आहेत. एक काळ ज्याने गाजवलं वाडेकर संघाडी रेग्युलर संघाडी आज 40+च्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सुधीर व्यापारीला पाहतायत. फक्त 14 धावा झाल्या आहेत. धावांची गती ते वाढवावी लागेल शक्ती पाटील आणि विशाल पाटीलला. पाण्याची मागणी केली फलंदाने. चला खेळाडूला विनंती आपण पाणी घेऊन जायचंय.
14 धावा झाल्यात 7.00च्या सरासरीने. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज सुधीर व्यापारी. सुधीर व्यापारी इथे गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक. इथे एज लागते मात्र शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करून चेंडू जाईल सीमा पार. संघर्षमय चौकार येतोय विशालच्या बॅटमधून. धावसंख्या 18. 18 धावा तुम्हाला धापल कधी पाहायला मिळत आहेत. सुधीर राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफ वर्ण क्षेत्ररक्षक आहेत सुनील मामा. चेंडू मात्र वेगाने सीमा पार जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार आहेत. विशाल आता बॅटचा फेस खोलत्यात. धावा झाल्यात 22. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः विजय झेल खाली त्याचा नेता मात्र विशालची खेळी ते होईल समाप्त. प्रल्हाद पवार येत आहेत. जरूर यश मिळाले गोलंदाज सुधीर व्यापारीला कारण की दोन चौकार लागल्यानंतर विकेटच्या शोधात जरूर होते सुधीर आणि विकेट त्यांना इथे जरूर संपादन झाले. सुधीर व्यापारी यश मिळाले सुधीरला. क्षेत्रक्षमध्ये थोडासा बदल केला तर शक्ती पाटील स्ट्रायकेंडला आलेत. 9 सेकंडला प्रल्हाद पवार आहेत. धावा झाल्या त्या खिडकाली संघाच्या 22. तिसरं षटक मार्गस्थ असताना लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिखून करत आहेत. एनी लेगस्टंप डिलिव्हरी इज अ कॉल वाईट. 23 धावा झालेत. सुधीर राईट मोर द विकेट. अजून एक खराब चेंडू वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 24. खिडकाली संघ 2 गडी बाद 24. तिसरं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांची मॅच. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि फलंदाज शक्तीची खेळी दे समाप्त. तर 24 धावांवरती अजून एक गडी बाद झालाय शक्तीच्या स्वरूपात.
2 चेंडू बाकी आहेत. इथे एज लागते. यष्टीरक्षक बीट, फाईन लेग बीट, चेंडू सीमा पार, चौकार. तर 28 धावा झाल्यात या षटकात. आतापर्यंत 3 चौकार, 2 वाईट चेंडू तुम्ही पाहिलेत, म्हणजे जवळजवळ 14 धावा आलेत. सुधीर राईट अबोर्ड द विकेट. इथे चेंडू हवेत आहे. दोन धावा इथे मिळत. सुखदेव आलेत नवीन फलंदाज. स्ट्राईक एंडला प्रल्हाद पवार होते. पाण्याची मागणी केली. 3 षटकांचा खेळ जरूर संपला आणि खिडकाली संघाची धावसंख्या येते 10.00च्या सरासरीने 30 धावा धापलकरती. 30 धावा झाल्यात. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला क्षेत्ररक्षण लावायचे वाडेकर संघ. 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धापलकरती जरूर लागल्यात. 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तीस धावा झाल्यात. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज कमलाकर. एक कमलाकर मामा तुम्ही पाहिले पारगाव संघामध्ये भरपूर प्रसिद्ध गोलंदाज होते ते. फिरकी आणि टेनिस ग्रामीण क्रिकेटमध्ये आता पुन्हा पारगाव संघ तुम्हाला खेळताना दिसेल. कालुंद्रे, रोटपाली, शशी जाधवला सुद्धा तुम्ही पाहू शकाल. आता ऋषी भोईरला सुद्धा तुम्ही पाहू शकता. जनमन दापोली, कमलाकर. इथे मात्र हलकी हाताने चेंडू खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. फलंदाज बाद. बत्तीस धावा झाल्यात. नवीन फलंदाज विलास येत आहेत. चला जास्त वेळ नका घेऊ. भरपूर ऊन आहे. 40+ खेळाडू आहेत. सुखदेव बाद होते इथे कॅप्टन. विलास 2 सेकंडला. स्ट्राईक एंडला प्रल्हाद पवार आहेत. 32 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे कमलाकर यांच्या षटकातील. यातून विजेता संघ बेतोडा या संघावर सेमीफायनलची मॅच खेळ. कमलाकर इथे मात्र फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार, चौकार. तर धावा झाल्या 36. चौकार येतोय प्रल्हाद पवारच्या बॅटमधून. 36 धावा तुम्ही धापलकरती पाहतायत.
36 धावा झाल्यात. एकच धाव इथे मिळते. धावा झाल्या 37 खिडकाली संघाच्या. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 45 पर्यंत मजल मारली तर फाईट करू शकतो खिडकाली संघ. इथे फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आले होते पण मात्र बॅकिंग दिली जाते. फलंदाज बाद. 2 धावा जरूर मिळतील. एकोणचाळीस धावा झाल्यात. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली प्रल्हाद पवार यांनी. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एखादा षटकार एखादा चौकार आला पाहिजे या येणाऱ्या 2 चेंडूमध्ये. 39 धावा झाल्यात. इथे मात्र गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सुनील मामा थोडासा वेग घेत आहेत. मात्र इथे फलंदाज बाद होईल. स्ट्राईक सोडली नाहीये प्रेम पाटील यांनी. उशिरा स्ट्राईक सोडली. त्यामुळे 1 धाव मिळेल. धावा झाले 40. चालक एसटी रक्षक आहेत विजय पाटील. आणि स्ट्राईक प्रेमकडे असेल आता मात्र. तर 40 धावा झाल्यात. इथे मात्र 40 धावांवरती रोखलंय खिडकाली संघाला. चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे 41 धावा वाडेकर संघाला दुसऱ्या सत्रात कराव्याच लागतील. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 41 धावांचं टार्गेट आहे वाडेकर संघासमोर. चला बेतोडे संघाचे संघनायक जयेंद्र आपण इथे येऊन थांबायचे. यातून विजेता संघ सेमीफायनलची मॅच बेतोडे संघावर खेळेल. आणि तो संघ कोणता असेल, वाडेकर की खिडकाली, याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या 4 षटकामध्ये मिळेल. या ऐकण्यासाठी पुन्हा आपण जाणार आहोत योगेश पाटील यांच्याकडे. डीजे संदीप भोईर बॉल जमा करायचे. दुसऱ्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहू शकता. खिडकाली विपक्ष वाडेकर. खिडकाली संघाने 40 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. 41 टू विन. वाडेकर संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि
41 धावांची आवश्यकता आहे. ते आव्हान कशा प्रकारे पूर्ण करतायत पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजीसाठी सज्ज झालेत वाडेकर संघाची सलामीवीर गणेश पाटील आणि सुनील मामा. पहिल्या सामन्यामध्ये गणेश पाटील याला जास्त फलंदाजी करायला भेटली नाही. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवर परतावं लागलं होतं गणेश पाटील याला. त्यानंतर सुनील मामा यांनी विस्फोटक फलंदाजी केली होती. 27 धावांची उपयुक्त आणि विनिंग पारी खेळली होती सुनील मामा यांनी. पाहूया तशाच प्रकारची फलंदाजी होतीये का, ती अपेक्षा आपला संघ बाळगून आहे. वाडेकर संघाची जर बॅटिंग लाईन पाहायला गेली तर खूप खोलवर आहे. विजय पाटील, विजय भोईर, सुधीर व्यापारी. बॅटिंग लाईन एकदम स्ट्रॉंग. गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचा साठी सज्ज होतोय विशाल पाटील. पाहूया पॉवर प्लेचा पहिला चेंडू खेळून काढतील गणेश पाटील. अतिशय सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, पूर्णपणे बीट केलाय फलंदाज गणेश पाटील याला. दुसरा चेंडू तर मात्र इनसाइड एज होती. फाईन शॉट, फाईनला चांगलं क्षेत्ररक्षण होते. फक्त आणि फक्त एक धाव. इनसाइड एज होती, संधी होती यष्टी रक्षकाकडे, परंतु थोडंसं पुढे पडला टप्पा, त्यामुळे गॅदर करता आलं नाही यष्टी रक्षकाला चेंडू. पण शॉट फाईन लेगला चांगले क्षेत्ररक्षण होतंय. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानतोय गणेश पाटील हा फलंदाज. पाहूया प्रथमच सामोरे जातील सुनील मामा. सफल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सुनील मामा यांचा, परंतु चेंडू पडल्यानंतर खाली राहिलेला चेंडू, सबमरीन ड्राईव्ह ज्याला म्हटली जाते, चेंडू पडल्यानंतर खाली राहणारा हा चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र चांगला चेंडू होता आउटसाइड द ऑफ स्टंप. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये विकास जाधव आम्हाला सांगतायत आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईटच्या स्वरूपाने अतिरिक्त एक धाव येताना एक धावेच्या मदतीने वाडेकर संघाची धावसंख्या वाढते. दोन या धावसंख्येवर फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे विशाल पाटील याच्या गोलंदाजीमधून. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप अपील करताना पंचांकडे दाद मागितली होती यष्टीरक्षकाने, परंतु त्यांची दाद फेटाळून लावतायत पंच. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज सुनील मामा. आता मात्र उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आहेत परंतु चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. बॅकअप आहे, 2 धावांमध्ये समाधान. 2 धावेच्या मदतीने वाडेकर संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 या धावसंख्येवर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होती विशाल पाटील या गोलंदाजाकडून. पॉवर प्ले मध्ये चांगलं षटक हाताळतोय विशाल पाटील हा गोलंदाज. शफल झाल्यात लोअर फुल टॉस होता. गॅप सिलेक्शन पाहू शकता. चेंडू आणि क्षेत्ररक्षण येतील तोपर्यंत त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमा पार चौकार.
थँक्यू डीजे. 5 चेंडू चांगले हाताळले होते विशाल पाटील या गोलंदाजाने. शेवटच्या चेंडूवर चौकार आले आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 8 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी म्हणता येईल खिडकाली संघाकडून. विशाल पाटील याच्याद्वारे पॉवर प्लेचं षटक फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केलेत. अशाच प्रकारची गोलंदाजीची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी खिडकाली संघाला. बॅटिंगचा जर विचार केला गेला तर खोलवर बॅटिंग लाईन आहे वाडेकर संघाची. तर मोठ्या फटक्यांसाठी आता कुठेतरी पुढाकार घ्यावा लागेल गणेश पाटील आणि सुनील मामा यांना फलंदाजीमध्ये. गोलंदाजी मार्क सज्ज होतोय प्रल्हाद, ज्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती पहिल्या मॅच मध्ये. दशरथ पाटील तिकडे तिकडे बोलू मॅचला कॉमेंट्रीला. दुनियावर मॅचेस चालू कुठे ना कुठे चालू. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज प्रल्हाद. सामोरे जातील गणेश पाटील. अतिशय चांगला आणि देखना फटका. गॅप सिलेक्शन चांगला आहे. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. जे स्वयंसेवक आहेत तिथे, त्यामुळे कुठल्या प्रकारची कुठल्या संघावर अन्याय होणार नाहीये. गणेश पाटील याच्या बॅटमधून षटकार देखील येतोय. पाहूया प्रल्हाद कशा प्रकारे कमबॅक करून देतोय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट होतं. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, गॅदर करतील, फेकी करतील, डेंजर झोनला धावतायत गणेश पाटील. पंच मात्र नकारतायत. 2 धावा कंप्लीट करतोय. चित्त्याच्या वेगाच्या चपलाईने 2 धावा कंप्लीट करताना गणेश पाटील आणि सुनील मामा ही आघाडीची जोडी 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचतीये. आणि पवेलियन मधून कोणी आवाज देऊ नये असे विजय पाटील दादा आहेत तिथे. आता मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतीये. दिशेपासून भटकटताना गोलंदाज प्रल्हाद. चांगल्या प्रकारची फटकेबाजी होते गणेशाच्याकडून. आयोजकांकडून विनंती आहे पवेलियन कक्षामधून कोणी आवाज देऊ नये. पुन्हा एकदा डान्सिंग विगाउंड द विकेट. आता मात्र परतावे लागेल गणेश पाटील. आडेगाव संघाला बसलेला पहिला हादरा.
बेतोडे संघाचे कर्णधार जयेंद्र यांनी यायचं व्यासपीठावर. बारा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता वाडेगाव संघाला जिंकण्यासाठी. आघाडीचा फलंदाज सुनील मामा अजूनही क्रीजवर. त्यांच्या साथीला आहेत विजय पाटील, एक मोठं नाव वाडेगाव संघाचं, ज्याने आतापर्यंत वाडेगाव संघात वाडेगाव गावात क्रिकेट हा शब्द जिवंत ठेवला आहे. च्या पावलावर पाऊल टाकून नवोदित खेळाडू सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतायत. क्रिकेटची पंढरी ज्या गावाला म्हटलं जातं, वाडेगाव एक ऐतिहासिक गाव, क्रिकेट क्षेत्रामध्ये चांगलं नाव प्राप्त करून दिलं या संघाने. पाहूया तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय प्रेम. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता असणारा गोलंदाज प्रेम. फुलरलेनचा चेंडू होता, उडवलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत आणि चुकी होणार नाही. प्रल्हाद एक चांगला क्षेत्ररक्षक तिथे चांगलासा झेल घेतोय. पहिल्या चेंडूवर एक मोठा हादरा दिलाय वाडेगाव संघाला सुनील मामा याच्या स्वरूपात. प्रेम यांनी इरादे स्पष्ट करून दिलेत. पहिल्या चेंडूवर गडी बाद करतोय. अशाच प्रकारची गोलंदाजीची आवश्यकता आहे क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी. या स्पर्धेचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा आहे आपल्या संघाला. तशाच प्रकारची गोलंदाजीचा नजराणा पहिल्या चेंडूवर दाखवून दिलाय. परंतु आता त्याच्या समोर मात्र एक मोठं आव्हान असेल. विजय पाटील हा फलंदाज आहे. अकोल टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला पाठवलंय शॉट फाईन लेगच्या वरून सीमा पार चौकार. चांगलं संगीत देताना डीजे किरणच्या माध्यमातून जर अशा प्रकारची गोलंदाजी केली तर आता मात्र दिशाहीन गोलंदाजी होते. कुठेतरी दडपण, कुठेतरी प्रेशर येतोय प्रेम या गोलंदाजावर. या आधीचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. अशा प्रकारची गोलंदाजी विजय सारख्या बॅट्समनला टाकणे अनिवार्य नाही. हे त्याचा फायदा नक्कीच घेतील. यावेळेस बॅट्समनच्या थोडा लांब ठेवला होता चेंडू. चांगली नीती होती जिंकण्यासाठी. आतापर्यंत स्कोअर पोहोचतोय वाडेगाव संघाचा 29. जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता अजूनही वाडेगाव संघाला. पुढचा चेंडू खेळून काढ दिला. आता मात्र उंचावून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे आणि चुकी मात्र होणार नाही. वाडेगाव संघाला बस सुधीर व्यापारी पडतोय, परंतु त्यांची जागा भरून काढण्यासाठी कोण येतोय? मागच्या स्पर्धेचा जय मसोबा 40+ 2020चा मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी पटकावली होती तोच विजय भोईर येतो फलंदाजीसाठी. ज्यांनी LCD नेली होती आपल्या नावावर करून तोच फलंदाज विजय भोईर. मी म्हटलं होतं वाडेगाव संघाची फलंदाजी खूप खोलवर आहे. आता मात्र दाद मागताना पंचांची गोलंदाज
यष्ट्यांचा यष्टीपासून थोडंसं भटकटलेला चेंडू आहे असं सांगतायत विकास जाधव. लेग बायच्या स्वरूपाने एक धाव येते. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते ती 30 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण उरलंय 7 चेंडू आणि 11 धावा. अतिशय रोमांचक मॅच होईल असं. आता मात्र काय गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू अतिशय सुरेख हाताळलाय प्रेम या गोलंदाजांनी. पूर्णपणे बीट केलाय विजय भोईर या फलंदाजाला. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणता येईल प्रेम याच्याकडून. चांगले 2 मोठे हादरे दिले. मॅच मध्ये वापसी करून दिले प्रेम या गोलंदाजांनी. आता मात्र समीकरण उरलाय 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावींची आवश्यकता. शेवटचं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी दिली आहे शक्ती याच्या खांद्यावर. पाहूया कितपत योग्य ठरतोय निर्णय खिडकाळी संघाचा. 6 चेंडू आणि 11 धावींची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचं नियम. 11 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. या स्पर्धेचं अस्तित्व टिकवण्याची ही लढाई. पाहूया 6 चेंडू 11 धावा. फलंदाजी मार्कवर सज्ज आहेत विजय ही जोडी. डबल विजय. विजय ही जोडी आणि जिंकण्यासाठी विजयासाठी 11 धावा. विजय आणि विजय. ज्या संघामध्ये 2 विजय आहेत कशा प्रकारे विजय गाठला जाईल. अतिशय सुरेख चेंडू होता. टॅप केलाय फक्त आणि फक्त 1 धावामध्ये समाधान मानतोय विजय हा फलंदाज. ता मात्र 5 चेंडू 10 रनांची आवश्यकता. प्रति चेंडू 2 रनांची सरासरी आहे वाडेगाव संघाला जिंकण्यासाठी. गोलंदाजी काय होती खिडकाली संघाकडून. अतिशय सुरेख गोलंदाजी. ज्या ठिकाणी 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता होती तेव्हा मात्र कमबॅक करून दिलंय प्रेम या गोलंदाजांनी. पूर्णपणे मॅच मध्ये आणलाय खिडकाली या संघाला. परंतु वाडेगाव संघाची बॅटिंग लाईनअप खोलवर आहे. फलंदाज 2. आता मात्र उंचावून टोळ्याचा प्रयत्न होता. मिस लाईन स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक टप्पा चेंडू घेतील, गॅदर करतील, फेक की करतील. तोपर्यंत या 2 धावा सहजरित्या पार. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 33 या आकड्यावर. 4 चेंडू 8 धावींची आवश्यकता. आता मात्र फ्रंट फूटला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. फक्त आणि फक्त 1 धाव. थोडंसं फंबल होतंय. परिणामी 2 धावा. अशा वेळेस जर तुम्ही फंबल होत असाल तर त्या क्षेत्ररक्षणाला मुकाल तर 2 धावा खर्च केल्या आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा कुठेतरी मजबूत करावा लागेल खिडकाली संघाला. एक धाव महत्वाची आहे. एक धाव हृदयाचा ठोका वाढवणारा ही मॅच पाहू शकाल आपण. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत होती शक्तीकडून. पुन्हा एकदा आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पंचांकडून. मेन पंचांचा निर्णय आहे बाद आणि गडी बाद होते. विजय भोईर याच्या स्वरूपाने मिळालेला हा मोठा धक्का वाडेगाव संघाला.
साठी 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे. या स्पर्धेचा नियम आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. एक चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. हृदयाचा ठोका चुकवणारा हा सामना. अतिशय रोमांचक मॅच पाहायला मिळतीये. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा हा क्षण. 1 चेंडू आणि 2 धावा अशाच प्रकारची मॅच पाहण्यासाठी आलेले असतात प्रेक्षक. अशाच प्रकारची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळाली तर त्यांचा हर्ष उल्हास वाढतो. पाहूया 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. विजय पाटील वेगवान आणि इथे संधी आहे आणि बाद. खिडकारी संघ 1 धावांनी. काय खेळ झाला. अतिशय चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. काय फेकी होती. अचूक फेकी. दुसऱ्या धावेवर रनआउट झाला. काय खेळ दाखवला दोन्ही संघाने. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. वाडेकर संघाचे सांगेल तेवढे कौतुक कमी. काय फाईट बघायला पाहायला मिळाली प्रेक्षकांना. अतिशय सुरेख कामगिरी गोलंदाजी मार्फत प्रेम याच्याकडून.